नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार इंजिनियर प्रवीण नांगरे, डॉक्टर वृषालीताई नरेश सोनवणे, मनसेचे विशाल भावले आणि फरीदा मामी सलीम शेख यांनी प्रभागातील पवार संकुल आदी परिसरात प्रचार केला। प्रभागातील अनेक समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या। प्रभाग क्रमांक 10चा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा विकास आघाडीच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी करत आहे। आम्ही प्रभागात जसं 20,000पासून श्रीकृष्णनगरपासून किंवा इथपर्यंत आता आम्ही पवार संकुलपर्यंत आलेलो आहे। खरंच आपण पाहत असताना जर आपण चालतोय तर आम्ही पाहतोय की खरंच एकही रस्ता असा नाही आहे की तो खूपच चांगला आहे किंवा चांगला आहे, त्याची अवस्था थोडीशी चांगली आहे, पण ह्याच्यातले 70 ते 80% रस्त्यांची अवस्था खूपच विकट आहे। आज आपण इथे सुद्धा ह्या ठिकाणी पाहिलं असेल तर ड्रेनेज लाईन तुम्ही पाणी नंतर शूट करा तर ते पाणी तिथे आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा लाईट कुठे कुठे ठिकाणी अंधार आहे। आणि त्या अनुषंगाने आमचा पॅनल मग आरोग्याचा असेल, ट्रॅफिकचा असेल किंवा इतर गोष्टी असेल, आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी फरीदा सलीम मामा शेख, मी उमेदवार म्हणून आज सगळे प्रभागात मी फिरत आहे आणि फिरत असताना सगळ्यांचं खूप म्हणजे आमचा प्रचार खूप चांगला आहे। चांगला असून आम्ही सगळीकडे आम्हाला औक्षण करता और आम्हाला सगळे सांगता तुम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही आमचे कामं करा। आम्ही आश्वासन दिले, आम्ही सगळे कामं करू शकणार आहे, तुम्ही फक्त आम्हाला मतदान करा म्हणून असं आम्ही बोलतो चाललो ते नाही। पाहत आहे रस्ते काही चांगले नाही आहे, काही रस्ते खराब आहे, काही काय कुठे कुठे लाईटी नाही आहे, कुठे कुठे पाण्याचा प्रश्न नाही आहे, कुठे कुठे काही रोडचे काही कामं झालेलं नाही आहे। आम्ही त्यांना सगळे आश्वासन असे दिले, तुम्ही आम्हाला निवडून आणा, आम्ही तुमचे कामे आम्ही करू शकणार। मी विशाल संपत भावले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ड गट अनुक्रमांक 4 असं आहे। तर मी नागरिकांना एक आवाहन करेल, अशोकनगरमधील आणि सगळ्या म्हणजे प्रभाग 10 मधील नागरिकांना मी आवाहन करेल की त्यांनी 15 तारखेला पूर्ण पॅनलला मतदान करून विजयी करायचं आहे। या प्रभागामध्ये अशा अनेक समस्या आहे का त्या आता बोलता बोलता पूर्ण आपला दिवस जर गेला तरी म्हणजे अपूर्ण पडेल असं एवढ्या समस्या आहे। आता त्या समस्यांवर एक आम्ही सगळ्या मालिका तयार केली आहे, ते आम्ही पुढं प्रेझेंटेशन करूच। परंतु आता मी नागरिकांना एकच म्हणजे विनंती करेल की येत्या 15 तारखेला पूर्ण पॅनलला मतदान करायचं आहे। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीचं प्रभाग क्रमांक 10चं पॅनल या ठिकाणी आता पवार संकुल विश्वासनगर या भागामध्ये आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे 4-5 दिवसापासून आम्ही जसं फिरतोय त्यावेळेस आमच्या एक लक्षात येते की खरंच प्रभाग क्रमांक 10 हे समस्यांचं माहेरघर आहे। कारण की ज्या मूलभूत सुविधा आहेत 30-35 वर्षात नगरपालिकेने जर या मूलभूत सुविधाही या भागात पुरवलेल्या नसतील तर मग आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांनी काय काम केलं, हा प्रश्न नक्कीच सामान्य जनतेने त्यांना विचारला पाहिजेत। आता आपण ज्या रोडवरती उभं आहोत हा DP रोड आहे, 100 फुटी रोड। हा अशोकनगर अंबिकापासून तर वरती पिंपळगावच्या बाउंड्रीपर्यंत 100 फुटी DP रोड आहे। आपण बघू शकता हा 10 फूट पण रोड या ठिकाणी नाही। जर असे रोड, लाईट, पाणी ह्याच सुविधांअभावी जर लोकांना त्रास होणार असेल, या मूलभूत सुविधा जर लोकांना मिळणार नसतील तर मग या लोकप्रतिनिधीचा फायदा काय? म्हणूनच तर प्रभाग क्रमांक 10 हे समस्यांचे माहेरघर आहे आणि हा आमचा लढा जो आहे प्रभाग क्रमांक 10चा हा परिवर्तनासाठी आहे। समोर असलेल्या दोन्ही सत्ताधारी पॅनलच्या विरोधात हे आमचं परिवर्तन पॅनल आहे, हा आमचा महाविकास आघाडीचं पॅनल आहे। आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा प्रभाग 10 मधील नागरिकांना एकच विनंती करतो की आपलं मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करा आणि या परिवर्तनाच्या नांदीत आपण सगळ्यांनी सहभागी व्हा। धन्यवाद।